संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आदरणीय श्रीयुत दिघे सर, विश्वस्त श्रीयुत दामले सर, माजी कार्यकारी विश्वस्त श्रीयुत टिळक सर, माजी विश्वस्त श्रीमती टिळक मॅडम, संस्थेच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, संस्थेचे माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेवर प्रेम असणारे अनेक मान्यवर नागरिक इथे उपस्थित आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता, ज्यांच्या आनंदाचा भाग म्हणून आपण ही मिरवणूक आणि आजचा जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, ते सर्व तुम्ही यशवंत गुणवंत विद्यार्थी, नमस्कार. कसं वाटलं मुलांनो? मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. हाऊ वॉज इट? गुड. छान. तुमच्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत, तुमच्या भावना पोहोचल्या. त्यामुळे आता शांतपणे सरस्वतीचे विद्यार्थी म्हणून तुम्ही इथे बसणार आहात. जरी तुम्ही पासआउट स्टुडंट्स असलात तरी सुद्धा कायमच तुम्ही सरस्वती आहात हे कधीही विसरू नका. आणि त्याचनुसार आपण संपूर्ण कार्यक्रम, छोटासा औपचारिक भाग आहे हा कार्यक्रमाचा, तो ऐकणार आहात, त्याचा पण आनंद लुटणार आहात. जो आनंद तुम्ही मिरवणुकीचा लुटलात तोच आनंद इथेही घेणार आहात. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणेच आपण ईशस्तवन आणि स्वागत गीताने करणार आहोत. मी ईशस्तवनाच्या विद्यार्थिनींना इथे आमंत्रित करते, त्यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करावं. स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं आनंद मंगल मंगलम् आनंद मंगल मंगलम् नितप्रियं भारत भारतं नितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं
स्वागतं सङ्कल्पविजित अभिमतम् आनन्दमङ्गलमङ्गलम् आनन्दमङ्गलमङ्गलं नितप्रियं भारत भारतं नितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् गाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी थोड्या जास्त जोरात टाळ्या हव्यात, कारण त्या पण मिरवणुकीमध्ये होत्या, लेझिम खेळत होत्या आणि तिथून आल्यानंतर लगेचच त्यांनी इतकं सुंदर स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर केलेलं आहे आपल्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो काही आज आनंदोत्सव साजरा करतोय शालांत परीक्षेतील 100% यशाचा, पण तुम्ही म्हणाल की दरवर्षीच तर शाळेचा निकाल 100% असतो. तर खरं तर बऱ्याचदा, पण काही वर्षांमध्ये मधून मधून आमची अवस्था जरा सचिन तेंडुलकर सारखी झाली होती. 99 आणि आउट. तो जो 1% होता तो एका विद्यार्थ्यांमुळे आम्ही मिस करत होतो. तर तो यावर्षी आम्हाला 100% निकाल मिळवता आला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट ही नवीन वास्तू, या नवीन वास्तूमध्ये 100% निकाल, अनन्याला 100% मार्क्स, या सगळ्या गोष्टी. याच्या आधी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी 100% मार्क्स मिळवलेले आहेत, जेव्हापासून खेळाचे कला क्रीडा क्षेत्रातले मार्क्स मिळायला लागले. आणि मला वाटतं हीच खूप मोठी गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी, की शाळेचा अभ्यास होणारच आहे, तो करायचाच आहे, पण त्याच्या सोबत आपल्यामध्ये आपल्यामधल्या कलागुणांचा विकास करायचा आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आपलं क्रीडा कौशल्य आपण इथे पणाला लावायचंय, ज्याचा फायदा मार्कांच्या स्वरूपात सुद्धा होणारच आहे की. आणि मग 100% काय, 100% पेक्षा जास्त मार्क्स सुद्धा आपल्याकडे मिळालेले आहेत. मला वाटतं प्राची आत्मसिद्धलाच तिचे 99.64 होते आणि तिला स्पोर्ट्सचे मार्क्स मिळून तिचे 100%पेक्षा जास्त मार्क्स होत होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. हे कार्यक्रम हे तुमच्यासाठी, तुमच्या नंतरच्या येणाऱ्या जे तुमचे ज्युनियर्स आहेत, तुमच्या नंतर येणारे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आता 10वीत असलेले, 9वीत असलेले, त्यांच्यासाठी या गोष्टी खूप प्रेरणादायी ठरत असतात. आणि त्यामुळे आपण मुद्दाम, म्हणजे दिघे सरांनी ही कल्पना मांडली, आम्हाला सगळ्यांना ती आवडली. तुम्हाला वाटत असेल की हा शाळेचा पहिला दिवस आहे, मग एवढी सगळी तयारी झाली कधी? तर आम्ही थोडे 10 तारखेपासूनच शाळेत येत होतो आणि 10 तारखेपासूनच हे सगळं तयारी चालू होती. विद्यार्थी येत होते, लेझिमची प्रॅक्टिस करत होते, आम्ही शिक्षक येत होतो, या कार्यक्रमासाठी सगळी तयारी करत होतो. दिघे सर जातीने या सगळ्याकडे लक्ष देत होते. त्यामुळे मी जसं त्या रिझल्टच्या दिवशी मुलांना सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शाळेत यायचंय, हा खास तुमच्यासाठीचा कार्यक्रम आहे, तुमच्यासाठीची ही मेमरी आहे जी शाळा तुमच्यासाठी क्रिएट करते. आणि ती तुमच्या शालेय वर्षापेक्षा हा दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय असणार आहे. त्यामुळे तिथे तुमचं असणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही आलात, या आनंदात सहभागी झालात, तर आम्हालाही खूप आनंद होणार आहे. आणि अजून आमचा आनंद द्विगुणित याच्यामुळे झाला की आमचे सगळे माजी शिक्षक, शिक्षकेतर सगळे माजी विद्यार्थी सुद्धा, ज्यांना आम्ही शिकवलेलं नाहीये पण आमच्या आधीच्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे, ते शिक्षक सुद्धा आवर्जून तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायला इथे आले. म्हणून त्यांचे पण मी आभार मानते. आधीच खरं तर फॉर्मल होईल, पण मला खूप छान वाटलं आपण सगळे आलात, आमचा आनंद आपण शतगुणित केला. या कार्यक्रमाबद्दल, म्हणजे हा कार्यक्रम जेव्हा करायचा ठरला किंवा दिघे सरांनी जेव्हा ही कल्पना मांडली, त्याच्यानंतर मुख्याध्यापक म्हणून रावते सरांनी ती इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. त्या दृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आमची मीटिंग झाली. तर रावते सरांना याविषयी काय म्हणायचंय, या कार्यक्रमाच्या प्रयोजनाबद्दल रावते सर आपल्याशी बोलतील, कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. श्रीयुत रावते सर, मुख्याध्यापक श्री रावते सर. अरे दमलात का? सर्वात प्रथम शब्द सुमनाने स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर करणाऱ्या विद्यार्थिनींच्या समूहाचे मी प्रथम कौतुक करतो.
आजच्या जल्लोष कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय कार्यकारी विश्वस्त श्री दिघे सर, श्री दामले सर, सौ आपटे मॅडम, आमच्या प्रेरणास्थानी असलेले माजी मुख्याध्यापक, माजी कार्यकारी विश्वस्त आदरणीय श्री टिळक सर, सौ टिळकबाई, विशेष निमंत्रित शाळेचे माजी विद्यार्थी श्री अमोल दिघे व डॉक्टर हर्षवर्धन सुभेदार, संस्थेच्या विविध विभागाचे प्रमुख व्यवस्थापक श्री दीपक दातार सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सावर्डेकरबाई, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसेकर मॅडम, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती गौरी नाईक, इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती संगीता चव्हाण, SMTच्या समन्वयक श्रीमती लक्ष्मी मॅडम, माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक श्री पवार सर, पर्यवेक्षक श्री खोट्रा सर, सरस्वती प्रज्ञा भाषा केंद्राचे समन्वयक श्रीमती दोंदे मॅडम, सरस्वती ललित कला अकादमीच्या श्रीमती डॉक्टर नाईक मॅडम व श्रीमती अपर्णा पेंडसे मॅडम, निमंत्रित पालक, आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि ज्यांच्यासाठी जल्लोष हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते शालांत परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. प्रथमतः मी या प्रसंगी सर्वांचे सानंद स्वागत करतो. जीवनाचे सार कळते जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून जे आपणापुढे थोडक्यात मांडतो. आजच्या जल्लोष शालांत परीक्षेतील 100% यशाचा उत्सव आनंदाचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत या शैक्षणिक वर्षाच्या शालांत परीक्षेचा निकालात 2 महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत. त्यातील एक म्हणजे शालांत परीक्षेचा निकाल 100% लागलेला आहे. आत्ता अमिताभ भगतबाईंनी सांगितल्याप्रमाणे दुसरं म्हणजे शाळेचा प्रथम क्रमांक कुमारी अनन्या सुहास कुलकर्णी या विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत 100% गुण प्राप्त केले आहेत. असा हा सरस्वतीयांसाठी द्विगुणित करणारा निकाल लागल्यामुळे संस्थेने या यशाचा जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी आपण आत्ताच मिरवणुकीतून आलेलो आहोत आणि ही भव्य दिव्य अशी मिरवणूक खरोखर शहरांमध्ये त्या ठिकाणी काढणं खूप अवघड आहे. मात्र सन्माननीय कार्यकारी विश्वस्त दिघे सरांनी सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शनात केलेल्या असल्यामुळे आम्ही रीतशीर त्याची परवानगी घेऊन ही मिरवणूक त्या ठिकाणी छानपैकी तुमच्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी त्या ठिकाणी काढलेली आहे. या 4ही तुकडीतील म्हणजे 205 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि ज्या दिवशी रिझल्ट लागायचा होता त्या दिवशी सन्माननीय कार्यकारी विश्वस्त दिघे सरांनी मला त्या ठिकाणी विचारलं, सर 100% लागेल का? मी फक्त त्या ठिकाणी मान हलवली, पण मी पुढे काही बोललो नाही, लक्षात घ्या. पण ज्यावेळेस रोहिणी पाटील बाई आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी याच्यावर बघितली की सर 205च्या 205 विद्यार्थी पास. अतिशय आनंद आम्हाला त्या ठिकाणी झाला की 205 पास. आणि दुसरी त्या ठिकाणी बातमी त्यांनी लगेच त्या ठिकाणी सांगितली की अनन्या कुलकर्णीला 100 पैकी 100 गुण. त्यामुळे खूप आनंद त्यावेळेस त्या ठिकाणी झाला. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 52 विद्यार्थ्यांना अधिकचे गुण प्राप्त झाले आहेत. तसेच क्रीडा स्पर्धामध्ये 38 विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण प्राप्त झालेले आहेत. म्हणजे आता
केवळ अभ्यासावरच त्या ठिकाणी मार्के मिळू शकतात. अभ्यासाबरोबर प्लस तुम्ही खेळात, ड्रॉइंगमध्ये तुम्ही जर तुमचं त्या ठिकाणी कौशल्य दाखवलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळतात. आणि वर्षानुवर्ष अशा पद्धतीने त्या ठिकाणी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटमध्ये विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. आणि मैदान मात्र त्या ठिकाणी आमचं खूप गजबजलेलं त्या ठिकाणी दिसत आहे. हा सुद्धा इफेक्ट हा जवळजवळ मागील 15 वर्षात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आज आपल्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासाबरोबर कला क्रीडा क्षेत्रात सहभागी होऊन यश प्राप्त करीत आहे. ठाण्यातील पहिल्या 4 नामांकित शाळांमध्ये सरस्वती सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी मैदानी खेळात अव्वल आहेत. हा सुद्धा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी आहे. याचे सर्व श्रेय आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना, शाळा, संस्था व शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी जाते असं मला त्या ठिकाणी वाटते. या निकालाची नोंद या शैक्षणिक वर्षातील म्हणजे आत्ता 10वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी नक्की घेतील आणि पुढील वर्षी तेही असेच यश त्या ठिकाणी प्राप्त करतील. आणि त्यांची सुद्धा सर मला वाटतं आपण पुढच्या वर्षी अशीच मिरवणूक त्या ठिकाणी काढू, त्यावेळेस मी नसणार. शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आपले हे गुणवंत, विविधांगी, गुणवर्धक विद्यार्थी भविष्यात व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी कामी येतील असा विश्वास व्यक्त करतो. पुनश्च सर्वांचे स्वागत करून माझे प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. हॅलो, मला वाटतं शालांत परीक्षेच्या निकालाचं डिटेल्ड एक चित्र आपल्या समोर रावते सरांनी उभं केलंय. इथे सुद्धा ते बोर्ड्स लागलेले आहेत, त्या बोर्ड्सवर पण आपल्याला ते पाहता येत आहे. पण माझं लक्ष ना सारखं त्या समोरच्या फलकांकडे जात आहे. प्रावीण्य फलक आहेत ते. आणि मला वाटतं प्रत्येक शाळेची शान, प्रत्येक शाळा कुठे पोचली आहे त्याचा आलेख जर एका नजरेच्या टप्प्यात बघायचा असेल तर तो त्या प्रावीण्य फलकांमधून दिसतो. आणि त्या फलकांकडे बघत असताना माझ्या मनात एक विचार येत होता की इथे बसलेल्या किंवा या 6 जणी किंवा जे टॉपर्स असतात किंवा ज्यांनी 90% जास्त मार्क्स मिळवलेत असे जवळ 33 जण आहेत. अनेक म्हणजे पास होणारे काय, जास्त मार्क्स मिळवणारे काय, प्रत्येक जण त्या फलकांकडे वर्षानुवर्ष पाहत असतात. आणि हे फलक म्हणजे आय थिंक दीज आर द सोर्सेस ऑफ इन्स्पिरेशन, मोटिवेशन. आणि अनेक असे घटक असतात ज्याच्यामधून विद्यार्थी प्रेरित होतात. त्याच्यामधला तो फलक पण महत्त्वाचा आहे. त्या फलकांकडे बघून अनेकांनी स्वप्न पाहिलं असेल की माझंही नाव त्या फलकावर कधीतरी नक्की असणार आहे. काहींची स्वप्न पूर्ण झालेली असतील, काहींची भविष्यात पूर्ण होतील. जे काही उत्तमच आपण आयुष्यात उत्तम करतो त्याची दखल समाज नक्की घेत असतो. हे मला वाटतं या छोट्या छोट्या प्रसंगांमधून आपल्याला कळतं. रावते सरांनी आत्ताच उल्लेख केला आणि मगाशी पण मी सांगितलं की अनेक माझे विद्यार्थी आलेत आणि या फलकांवर अनेक नावं आहेत. पण आपण प्रातिनिधिक म्हणूयात असे 2 विद्यार्थी ज्यांची नावं त्या बोर्ड्सवर आहेत. त्यातले एक आहेत डॉक्टर हर्षवर्धन सुभेदार आणि दुसरे आहेत डॉक्टर अमोल दिघे, ज्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त झालेले असे ते शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी चमकतात. त्यातले 2 विद्यार्थी आपल्या इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण विशेषत्वाने आमंत्रित केलेलं आहे. तर मला वाटतं की आज त्यांच्या मनात काय चालू होतं हे सगळं बघताना, कारण बरीच वर्ष झाली त्यांना 10वी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन, तर त्यांचे विचार ऐकायला आम्हाला आवडतील. म्हणून मी अमोल दिघे यांना विनंती करते, डॉक्टर अमोल दिघे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. समोरच्या रांगांमध्ये बसलेले सगळे गुरुजन, शालांत परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवलेले सगळे विद्यार्थी आणि उपस्थित असलेले इतर विद्यार्थी, मला वाटतं 10वीचे पण विद्यार्थी ते आहेत मला वाटतं ना. शाळेमध्ये माझं येणं सध्या तसं कमी होतं, कारण मी ठाण्यामध्ये राहत नाही,
गुलाब्यामध्ये राहतो आणि नवीन वास्तूमध्ये मी पहिल्यांदाच येतो आहे. त्याच्यामुळे पहिल्याच प्रवेश करताना जो जल्लोष मला बघायला मिळाला ते बघून मला खरंच खूप मजा आली. तुमच्या सगळ्यांच्या बरोबर ते मिरवणुकीमधून बाजूने चालताना पण मला खूपच मजा आली. आणि मुख्य म्हणजे शाळेची जी काय भरभराट होते आणि शाळाचे जे नवीन उपक्रम सुरू करते, आत्ता मला रावते सरांनी सांगितलं, ते ऐकून मला खरंच बरं वाटलं. कधीतरी तुमच्या बरोबर बसून हे सगळं नीट समजून घ्यायला मला नक्की आवडेल. कारण मी बघतोय म्हणजे तसं माझं लक्ष आहे की गेल्या शाळा सोडून मला तरी जवळजवळ 30 वर्षाहून अधिक काळ लोटला. आणि शाळेने केवळ अभ्यास सोडून जे काही कला क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे ते बघून मला खरंच खूप आनंद होत होता. आणि हे खरंच आहे की विशेषतः तुम्ही जे विद्यार्थी आहात जे आता कॉलेजमध्ये जाल, तुम्हाला कळेल की जे आपण पाठ्यपुस्तकामध्ये शिकतो ते आपल्याबरोबर येतंच, पण ते आपण विसरून जातो. पण इतर ज्या गोष्टी आपल्याला शाळा देते, कला क्रीडा आणि संस्कार, ते आपल्या पुढे जात नाहीत. आणि म्हणूनच पुढेही कुठेही सरस्वती आला की तो सरस्वती म्हणून ओळखू येतो. शाळेच्या पुढच्या उद्धारीसाठी मी शाळेला खूप शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो की आत्ता जे तुम्ही शारदा परीक्षा उत्तीर्ण झालात ती तुमची खरी तर पहिली पायरी आहे आणि पुढे तुम्हाला अशाच खूप यशोमंदिराच्या पायऱ्या चढत चढत वर जायचं आहे. आणि तुम्ही सगळेजणच अशी वाटचाल कराल, पुढे पुढे जाल याचा मला विश्वास वाटतो. जर माझ्याकडून काही मदत लागणार असेल तुमच्यासाठी तर मला कधीही नक्की संपर्क करा. माझे संपर्क शाळेतल्या मुख्याध्यापकांकडे, शिक्षकांकडे, ट्रस्टिंगकडे नेहमी उपलब्ध आहेत. तर तुम्हाला कोणालाही कशाही बाबतीत मार्गदर्शन हवं असेल तर मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. मी सरस्वतीचा आहे एवढं सांगितलं तरी मला तुमची ओळख पटेल. तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर दिघे. मागे थोडीशी चुळबुळ दिसते पण ते शांत बसतीलच नक्की, मला खात्री आहे. आत्ताच आपण जेव्हा शालांत परीक्षेचं यश आपण सेलिब्रेट केलं ते अजूनही आपण त्या मूडमध्येच आहोत. पण मला वाटतं की इथे आपली जबाबदारी वाढते. यश मिळवणं आणि पुढे जाऊन ते टिकवणं. त्यामुळे आता हे यश टिकवणं ही शिक्षक म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि त्यामध्ये आम्ही एक टॅगलाईन या जल्लोषाच्या कार्यक्रमामध्ये दिली आहे. त्याच्यामध्ये ध्यास सर्वोत्तमाचा असं आम्ही म्हटलंय. तर वी आर बेस्ट बट विल ट्राय टू बी एक्सलंट नाव. त्यामुळे त्या एक्सलन्स बनण्याकडची वाटचाल आता आम्ही नक्की करणार आहोत. इथे क्रीडा क्षेत्रातलं आपलं यश, कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारं यश आणि त्याचा असलेला मार्कांशी संबंध, याच्यामुळे कदाचित विद्यार्थी ते करतायत. पण मला वाटतं की त्याच्यासोबत या नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे अपेक्षित आहे त्या दृष्टीने आम्ही नक्की प्रयत्न करू. ते म्हणजे कॉग्निटिव्ह स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, जी मला वाटतं काळाची गरज आहे. त्या स्वची जाणीव निर्माण आम्ही जर करू शकलो शालेय वयामध्ये तर मला वाटतं शिक्षक म्हणून आमचं ते यश नक्की असेल. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी, त्या दृष्टीने केव्हाही मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला संस्थेचे सर्वच विश्वस्त कायम मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. इथे टिळक सर आहेत. टिळक सर, खरं तर मी फार कमी काळ टिळक सरांसोबत काम केलं. म्हणजे सर रजेवर होते पण थोडंफार त्यांची भाषणं ऐकून किंवा जुन्या शिक्षकांकडून सरांच्या कामाची पद्धत ऐकून तो वारसा सरांनी त्यांच्या शिक्षकांपर्यंत, त्यांच्या सहकारी शिक्षकांकडे पोहोचवला आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तो आमच्यापर्यंत पोहोचवला. आता आम्ही तो आमच्या नंतरच्या शिक्षकांपर्यंत पोहोचू. सर, डोंट वरी, द लिगसी विल बी कॅरीड फॉरवर्ड. आणि आम्ही तो वसा, तो वारसा टिकवण्याचा 100% प्रयत्न करू, याची मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं खात्री देते. हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यामागे विश्वस्तांची काय भूमिका होती ते आपण जाणून घेऊयात आणि त्याविषयी आपल्याशी बोलतील संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आदरणीय श्रीयुत दिघे सर. सरस्वती यांचं सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे मी स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमाचा जल्लोष तुम्ही सगळेजण साजरा करतच आहात. ह्या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य का करावासा वाटला ह्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताची ही जी 10वीची बॅच आहे ही पहिल्यापासून त्यांना सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. म्हणजे मला वाटतं तुम्ही 5वी 6वीत आल्यापासून जुनी इमारत होती, मग नंतर 2018 साली नवीन इमारतीचं काम सुरू झालं, तेव्हा परिस्थिती अतिशय बिकट होती. म्हणजे नवीन इमारतीचं काम आणि त्यांची जुनी इमारत त्यामध्ये आहे त्या परिस्थितीत वर्ग होत होते. नवीन इमारत होत असतानाच करोनाचा काळ आला. तुमची 2 वर्ष करोना काळात गेली. त्यामुळे आत्ता कुठे ते शाळेच्या म्हणजे रमत किंवा त्यांना त्यांचं खरंच स्वरूप कळण्याच्या अगोदर ते 9वीत पोचले होते. आणि अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, शाबासकी. कारण तुम्ही इतक्या अडचणींना तोंड देऊन हा 100% निकाल लावलेला आहे. त्यामुळे तुमच्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन. मागच्याच स्नेहसंमेलनाच्या वेळीस भाषणामध्ये मी बोललो होतो की मागच्या वर्षी फक्त एकच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला होता, पण 99 आणि 99ची 100ची धाव करताना होणारा रनआउट हा फरक असतोच. शेवटी शतक मिळण्याचा तो आनंद मिळत नाही. तेव्हा मी म्हणालो होतो की जेव्हा शाळेचा निकाल 99% लागलेला आहे तेव्हा आम्ही विश्वस्त संस्था चालक हे 100% नापास झालेलो असतो. कारण एक विद्यार्थी सुद्धा अनुत्तीर्ण होणे हे आमच्यासाठी आम्ही संपूर्णपणे नापास. त्यामुळे आज मला खरंच आनंद होते की आम्ही पण 100% गुण पास झालेलो आहोत. 100% आज सगळ्यांचा गुण आहे. ह्यावेळेस असं पण अजूनही वाटतं कारण हा कार्यक्रम करताना माझे विद्यार्थी, माझे शिक्षक सगळ्यांनीच खूप मदत केली. जेव्हा जुनी इमारत पाडली तेव्हा पण माझे विद्यार्थी इथं जमले होते. त्यांना आठवण येत असेल किंवा जुनी इमारत म्हणजे जुन्या आठवणी सगळ्या त्या लुप्त होत असताना आता 3 वर्षांनी 4 वर्षांनी ते नवीन इमारत बघतायत. त्यांना आता कसं वाटतंय की जुन्या इमारतीच्या ही मागील शतकाची आठवण होती. 20व्या शतकातून 21व्या शतकात प्रवेश करताना ज्या काही नवीन आव्हानं होती, अडचणी होत्या, समस्या होत्या, त्या सर्वांना तोंड देत आता 2 शतकं झाली आणि आता परत आपण नव्याने उभारी घेतलेली आहे, मोठ्या दमाने, मोठ्या उमेदीने. जो काही आपला हे सगळं आहे हे करताना मला वाटतं ह्या वास्तू ज्या जुन्या वास्तूचा DNA ह्या नवीन वास्तूत आलेला आहे. आज आपण जे काही आहोत ही जुनी वास्तू, जुन्या वास्तूची संस्कृती, परंपरा ह्या नवीन वास्तूमध्ये आल्या आहेत. मागच्याच वर्षी ह्या वास्तूला काय फुगवटासाठी म्हणजे NOC मिळाली संपूर्ण इमारतीला. म्हणजे म्हटलं तर हे खरं पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे ह्या वास्तूत आपण शुभारंभ केला असं म्हणायला हरकत नाही. आज आपण ह्या नवीन वास्तूचा शुभारंभ केला आहे, प्रवेश केला आहे आणि कुठलाही औपचारिक किंवा फॉर्मल असा कार्यक्रम न करता अगदी घरगुती स्वरूपात आपण हा केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप हे अतिशय अनौपचारिक आहे. आपण कुठेही त्या औपचारिकपणा आणून दिलेला नाही आहे. आता ह्याच्या पुढे आतापर्यंत भागवतबाईंनी आणि रावते सरांनी सांगितलं की ही सगळे आहे त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आता शिक्षकांची पण हे त्यांचे मेहनत, त्यांनी केलेलं तुमच्यावर घेतलेले संस्कार हे पण आहेत. पण त्यांचं आता आणखीन कठीण काम होणार आहे ही पुढची. कारण हा जल्लोष करताना आपण परत लक्षात घेत आहोत की आपण सर्वोत्तमाचा ध्यास पण घेत आहोत जसं भागवतबाई म्हणाल्या. त्यामुळे आता पुढल्या काळातील जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं स्वीकारण्यासाठी आपल्याला तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळी मदार मुख्यतः शिक्षकांच्यावर असते. आम्ही विश्वस्त मंडळ जे काही अडचणी असतील त्या फक्त सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढल्या दृष्टीने विचार करत असतो. पण मेन कलाकार, शिल्पकार हे शिक्षक असतात. मी शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, सगळ्या शिक्षक सेवकांचं अभिनंदन करतो आणि अशीच शाळेची गुणवत्ता कायम राहू अशी इच्छा व्यक्त करून भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दिघे सर. सरांनी आताच सांगितलं की हा कार्यक्रम खरं तर आपण अनौपचारिक केला आहे. हा आपला घरगुती कार्यक्रम आहे. पण घरगुती कार्यक्रमामध्ये सुद्धा आभार मानायचे नाहीत पण कृतज्ञता भाव नक्की व्यक्त करायचा आहे. कारण आपण आलात आणि आम्हाला खूप आनंद दिलात. त्यामुळे ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत पर्यवेक्षक श्रीयुत खोटरा सर.
धन्यवाद भागवतबाई. जल्लोष शालांत परिषदेचा यशाचा उत्सव आनंदाचा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो यशस्वी करण्यासाठी अनेक लोकांचे जे काही हात जे आहेत ते लागलेले आहेत, त्या सर्वांचं सर्वात पहिले मी आभार मानतो. आजचा जो काही कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित जे आहेत त्यामध्ये आपले शास्त्रज्ञ अमोल दिघे सर आणि डॉक्टर हर्षवर्धन सुभेदार हे आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे सगळ्यात पहिले मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर शाळेचे विश्वस्त आणि माजी मुख्याध्यापक श्री टिळक सर, कायम कधीही त्यांना आवाज दिला तर ते कायम आपल्या हाकेला धावून येतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्यापती टिळकबाई ह्याही कधी त्यांच्याबरोबर जोडीने कायम येतात. त्यांनी आपला जो काही अमूल्य अशा प्रकारचा वेळ जो आहे दिला त्याच्याबद्दल टिळक सरांचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर शाळेचे माजी मुख्याध्यापक, विविध पदावर काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिले, त्यांच्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थी पालक जे आहेत ते पालक आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचे सुद्धा मी विशेष आभार जे आहेत ते मानतो. त्यानंतर शाळेचे आजी माजी विश्वस्त आणि विविध कर्मचारी, सेवक वर्ग, शिक्षक या सगळ्यांनी अतिशय मोलाचा जो काही आपला वेळ जो आहे तो वेळ देऊन हा कार्यक्रम पूर्णत्वाकडे नेण्याचा जो काही प्रयत्न जो आहे तो केलाय, त्यांचे विशेष आभार. आणि सगळ्यात महत्वाचं की या कार्यक्रमाला निकालाच्या दिवशी आम्ही फक्त आव्हान केलं तुम्हाला की हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला यायचं आहे. आणि त्या दिवस तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, खात्रीपूर्वक सांगितलं की आम्ही नक्की येणार. तर तुमचे आभार नाही पण तुमचा विशेष कौतुक, कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही आवर्जून या ठिकाणी आलात, त्यामुळे तुमचं विशेष कौतुक. तिचं स्तवन, स्वागत गीत म्हणणाऱ्या मुलींचं कौतुक. त्यानंतर केतकर बंधूंनी काही आपल्याला बगी पुरवली, त्याचं सुयोजक अशा प्रकारचं नियोजन आहे ते केलं, त्याबद्दल केतकर बंधूंचा सुद्धा विशेष आभार. आणि चुकून कोणाचे आभार मानण्याचे राहिले असतील तर त्यांचे सुद्धा आभार. कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. मी थांबतो या ठिकाणी. सगळ्यांना धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानांनी करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना पेढा मिळतोय, पण जरा त्या पेढे वाटणाऱ्या मुलींनी 2 मिनिटं थांबायचंय. पसायदान झालं की तुम्ही पेढे वाटायला सुरुवात करा. मृगा, श्रेया जयपाळ पसायदान सादर करते. श्रेया, सर्वांनी पसायदानासाठी हात जोडून बसा, डोळे मिटा, एक शांतता अनुभवा, म्हणजे पुढच्या कार्यक्रमासाठी मनाने आणि शरीराने तयार व्हाल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे
जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरवा चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला धन्यवाद.